सद्गुरुनाथ महाराज की जय। सद्गुरु महावीर महाराज की जय। सब संतन की जय। सब भक्तजनों की जय। सद्गुरु मैं पाठीमागून सद्गुरु कहे स्वस्वरूप जाना। सद्गुरु कहे स्वस्वरूप जाना। जन्म मरण नो कागल फाटे। तारा जन्म मरण नो कागल फाटे। तारा जन्म मरण नो कागल फाटे। तारा जन्म मरण नो कागल फाटे। सद्गुरु वचने विश्वास रोख यमाटे। 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 सद्गुरु कहे स्वस्वरूप जाना। सद्गुरु कहे स्वस्वरूप जान। एटले तारू जन्मटले से प्रमाण। एटले तारू जन्मटले से प्रमाण। तारा जन्म मरण नो कागळ फाटे। तारा जन्म मरण नो कागळ फाटे। सद्गुरु वचने विश्वास रोख यमाटे। सद्गुरु वचने विश्वास रोख यमाटे। तर सद्गुरूंनी जन्म आणि मरण तीन ताप आध्यात्मिक आदि भौतिक आदि दैविक सर्वातून बाहेर निघण्याचा एक उपाय सांगितला। ही भवसिंधूतून बाहेर निघाली नौका आहे, या नौकेत तुम्ही बसा जा। ही नौका तुम्हाला पैल तीराला आरामशीर कुठल्याही प्रकारचा धक्का न लागता पैल तीराला जाऊन पोहोचती जा। फक्त मीची ओळख करायची। आता प्रत्येकाला माहीत आहे मी आहे, मला का माहीत नाही का? माहीत असल्यावर शास्त्र म्हणा, संत म्हणा, पुराण म्हणा, ते का पागल झालेले का? तुम्हाला म्हणाले की तुमची ओळख करून घ्या। तुम्हाला तुमची ओळख नाही म्हणूनच ओळख करून घ्या म्हणाले ना। आता कोणाला वाटले आम्हाला का आमची ओळख नाही का? नाही म्हणूनच बाबा तुला म्हणाले, तुझी ओळख असल्यावर तू दुःखी होऊ शकत नाहीस। तुझ्या ओळखीमध्ये तुझी चिंता समाप्त होणार आहे। ज्या अर्थी तू चिंताग्रस्त आहेस त्या अर्थी तुझी तुला ओळख नाही। ज्या अर्थी तू दुःखामध्ये डुबायला लागलेला आहे त्या अर्थी तुझी तुला ओळख नाही, हे लक्षात घे। ज्या अर्थी तू भयानं पछाडलेला आहे त्या अर्थी तुझी तुला ओळख नाही, लक्षात घे। आणि ज्या दिवशी तुझी तुला ओळख होईल त्या दिवशी
चिंता समाप्त है, निर्भयता प्राप्त है, शोक समाप्त झालेला आहे, वासना खलास झालेल्या आहेत, वासना एक बी जवळ राहत नाही. जोपर्यंत तुझी तुला ओळख नाही तोपर्यंत तू वासनेच्या चक्रव्यूहामध्ये अडकलेला आहे. सगळ्या भोगाच्या वासना आहेत. आणि अधिक प्राधान्य प्रत्येक माणूस भोगाच्या वासनेला प्राधान्य द्यावे. त्याला एवढं महत्त्व द्याले भोगाच्या वासनेला की त्याला या मीला गौण केले, म्हणजे चिल्लर समजलं याला. परमार्थ म्हणजे चिल्लर वस्तू आहे आणि मी जे चिंतन करायलो ते लय भारी आहे, ते लय भारी आहे. एखाद्या सप्त्याचा आवाज जर चढत असला तर तिथं जाऊन माणसाला बंद करायचं राहील. आमचे फार महत्त्वाची काम आहेत. देव महत्त्वाचा आहे का तो काम महत्त्वाचं आहे. पण महत्त्व कामाला आलं, देवाला महत्त्व नाही आलं. तसंच मीच्या ओळखीला महत्त्व दे, बाकी कशालाही महत्त्व देऊ नको. जोपर्यंत तुझं मीला महत्त्व जाणार नाही तोपर्यंत तू एक कंगाल आहे असं लक्षात घे. तू कंगाल आहे असं लक्षात घे. ज्या दिवशी तुला मीची यथार्थ ओळख होईल त्या दिवशी तू ऐश्वर्य संपन्न होशील, साम्राज्याचा मालक बनशील. तो दिवस धन्य आहे, तो दिवस सोन्याचा आहे, तो दिवस भाग्याचा आहे, तो दिवस आनंदाचा आहे, तो दिवस दिवाळी आहे. ज्या दिवशी मला मी भेटल, मला मी चांगला कळल, चांगला कळावं लागतं. कळणं आणि चांगलं कळणं याच्यामध्ये डिफरन्स आहे. कळणं आणि चांगलं कळणं याच्यामध्ये डिफरन्स आहे, लक्षात. म्हणून सद्गुरूंना अचूक सांगितलं कुठल्याही प्रकारचा अवघड साधना कुठलीच काही नाही लगे. ग्रस्त आश्रमामध्ये राहून सुद्धा ही साधना करता येते, संन्यास घेऊनही करता येते, ब्रह्मचार्याला करता येते, कोण्याही अवस्थेमध्ये ही साधना करता येते. पण आता मला माझी ओळख करायची तर कशी करायची, तर त्याच्याकरता तुला पुन्हा पुन्हा सांगितलं जातं की अध्यात्मशास्त्राचं चिंतन करावं लागतं, वेदांताचं चिंतन करावं लागतं. बाकी गबाळ खातं सोडून दे सगळं. तू गबाळाच्या जास्त भरी पडलेला आहे. गबाळ खातं म्हणजे लौकिक भाग, सगळा लौकिक भाग हा गबाळ खातं असतं. आता काय म्हणले, पंचमालीन पोळा आला, लक्ष्मी आल्या, नाना डाळ दळून करा, काही करा, काय करा. काटे शेंगोळे गाव खाल्ले नाही का, काटे गेले ती मध्ये एवढे मध्ये. त्याच्या जे नादाला लागले भोगाच्या, त्याच्या बाहेर निघताची नाही. त्याच रूढी परंपरेमध्ये अडकून पडायचे, पिसल्या चालले त्याच्यामध्ये. सद्गुरू म्हणतात तू तुला ओळख. मी कोण असेल. आता तुला मी प्रश्न करतो, तू झोपीतला आहे का, तू स्वप्नातला आहे का, तू जागृतीतला आहे. तू बालपणचा आहे, तू नेमका आहे का, तू तरुणपणचा आहे का, तू वृद्धपणचा तू आहे. तू प्राण तू है का, मन तू है का, बुद्धि तू है का, चित्त तू है का, इंद्रिय तू है का, हाडमास तू है तू कोण सांग. कवा मैं हाड म्हणतो, कवा म्हणतो मला ब्लड कॅन्सर झालाय, म्हणजे कवा रक्त बनायला, कवा हाड बनायला, कवा म्हणते मग डोळा दुखायलाय, कवा डोळा बनायलाय, कवा म्हणते मग केस पांढरे झाले, कवा केस बनायलाय, कवा म्हणते मग गुडघे दुखायले, कवा गुडघे बनायलाय. म्हणजे तू नेमका आहे तर तू कोण, तू सांग तरी ना. जोपर्यंत त्याचा निर्णय चांगला लागत नाही तोपर्यंत तुला सुख लागत नाही, लक्षात घे. ते सोडून दे. गळ्यामध्ये गंडेन ताईतन कवड्या बांधणं काही होणार नाही त्याच्यानं, काही होणार नाही त्यानं. होणार आहे मीच्या ओळखीनं. सगळ्या पीडा समाप्त होणार आहेत मीच्या ओळखीमध्ये आहे. आणि तेच आपल्या संत सम्राट ज्ञानेश्वर महाराजांनी महाराष्ट्रामध्ये केंद्रबिंदू बनवलेला वारकरी संप्रदायामध्ये, तो म्हणजे
सगळ्यामध्ये उच्च कोटीतलं शिक्षण आहे. मीच दर्शन हेच भगवंताचं दर्शन आहे. मीच दर्शन हेच पांडुरंग परमात्म्याचं दर्शन आहे. मीच दर्शन हेच महादेवाचं दर्शन आहे. मीच दर्शन हेच गणपतीचं दर्शन आहे. हे लक्षात घ्या तुम्ही. सगळे दर्शन झाले. मीच दर्शन झालं, सगळ्या तीर्थाचं दर्शन झालं. कुठं भटकायची गरज नाही, 5 पैसे खर्चायची गरज नाही तुम्हाला. पण याच्याकरता मीच दर्शन आपल्याला होत नाही. याच्याकरता तुम्हाला सद्गुरूची अत्यंत गरज आहे. आणि गुरुचं कर्तव्य असतंय शिष्याच्या स्वस्वरूपाची ओळख करून द्यायची. त्याच्याकरता गुरु करायचं असतं. गुरु करण्यात मजा नाही. गुरु करायचा तर मला ओळख होणं शक्य नाही, का तर माझ्या आवरण आहे. मी कशालाही मी म्हणायला लागलो. माझं ब्रेन आऊट झालेलं आहे. माझी बुद्धी आऊट झालेली आहे. बुद्धी जाग्यावर नाही. कशालाही मी म्हणायलो, कशालाही माझं म्हणायलो. ती वस्तू माझी आहे का? ज्याला मी म्हणालो तो मी आहे का? हा प्रश्न मोठा आहे. आणि याच्याकरता तुम्हाला सद्गुरूची शरणागती आहे. तदविद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानीन तत्वदर्शिनः. हे तर भरमातलं आहे बादमध्ये. मला ओळख नाही, मला मंत्र दिलाय. आणि मीच कोण आहे आणि मला मंत्र दिलाय, कमाल वाटायली. ते मंत्र कुठं लावा कोणाला माहीत. आता मला मीची ओळख नाही, ते मंत्र कोणाचं कल्याण करणार आहे? मला मी तर कळावं लागलं ना नेमका मी कोण आहे ते. आणि युगापासून असाच सिलसिला चालू आहे. लक्षात घ्या. मीची ओळख नाही म्हणून मला मरण आहे. मीच्या अनोळखीमध्ये मी मरायला लागलो. मीच्या अनोळखीमध्ये मी नरकाला चाललो. मीच्या अनोळखीमध्ये मी परेशान आहे. रात्रंदिवस परेशान आहे, चिंता आहे. आणि कोणी मला मीच माहीत नाही. माझ्या मागं शनी बी लागला म्हणून. मला मीच माहीत नाही. माझ्या मागं राहू लागला, केतू लागला, ग्रह लागला, मंगळ लागला. आणि मी काचाच्या अंगठ्या घालायलो बोटामध्ये. काय लागलं म्हणून? अरे तुला मीच माहीत नाही, आणखी तुला लागलं कसं? कोणाच्या गळ्यात गंडे घालायला, कोणाच्या तायत घालतो. फक्त मीची ओळख कर बस. हे सद्गुरू सांगायचे फक्त शिष्याला. जगाला सांगत नाहीत ते. फक्त ओनली शिष्य. आणि त्या शिष्याचं त्या सद्गुरूच्या वचनावर विश्वास पाहिजे. आता ते जर अविश्वासी म्हणला तर नरकाला नीट गेला. गुरु त्याचा जबाबदार नाही. त्याची जबाबदारी त्याच्यावर. नाही तर गुरुनं पूर्ण रिक्षा घेतलेली आहे. तुला थोडाही धक्का जर लागला तर मला तू बोल, मला फोन कर. तुझ्या थोड्या केसालाही धक्का लागला तर मला फोन कर. आणि ते भी हे जीवन के पहले जीवन के बाद है. आतापासून सुरुवात कर. आतापासून तुला जर दुःख लागलं तर मी रिक्षा घेतो त्याची. फक्त मीचा विचार कर. आगाव विचार तुला करण्याचा कोणी काही वरून तुला पाठवलं नाही. तू बाकीच्या लोकांचा विचार कर. प्रत्येक माणूस दुसऱ्याचा विचार करायला स्वतः सोडून दिलाय. तर स्वतःला सोडेल, बाकी लोकांचे विचार करत बसायले. पागल कुठलं? तुला काय गव्हर्नमेंटनं ठेवलेलं आहे का पगार देऊन की तू बाकीच्या लोकांचे विचार करीत असतो? मग तुला हमालकी दिली कोणाची? काही ईश्वरानं तुला पाठवले वरून बाकीच्या लोकांचा विचार करणार. ते म्हणतात मी कशा करताय? मी आज सृष्टी निर्माण केली, मला मी करणार यांचा विचार का तू कोण करणार? जे ते आले ते बाकीच्या लोकांचा विचार करायला कमाल वाटायची. तुला दिले कोण फोकापत बाकीचा विचार करायला?
आयुष्य बर्बाद करायला तू बाकीचा विचार करून तुला काय मिळणार आहे? तुला काय मिळणार आहे? तुझ्या पदरात का आहे? म्हणून मीचा विचार करा. फक्त आगाव फुटाने सोडून द्या, नाहीतर तुमची बर्बादी व्हायला लागली. लक्षात घ्या. तुमचं कुठेही चांगलं होईन झालं बरं का, लक्षात घ्या. जास्त उड्या मारू नका. काही माणसं भोगाकडे पण उड्या मारतात. थोडा भोग भेटला की ह्या उड्या मारू नको रे, ते निघून जाते उद्याच्याला भोग. तू त्याच्या आश्रयाने राहू नको त्या भोगाच्या. एक माणूस पाण्यामध्ये डुबू लागला, गोच्या खाऊ लागलं, त्याच्यामध्ये बर्फाची भेली आली वाहत वाहत. मग बर्फाची भेली जरा तरंगू लागली ती, आणि थोडी जाड पण होती पाण्यापेक्षा. मग आधर त्या बर्फाच्या वेलीवर गेले आणि म्हणाले, तरलो तरलो, उड्या मारायले. कशावर? अरे पण पाणी होणार आहे, त्याचं पाणीच आहे ते का तरण्याचा उपाय आहे ते? पाणीच आहे. तसे माणसं या भोगावर रोगामध्ये आहे आणि उड्या मारायले. रोगच आहे, भोग हे रोग आहे. लक्षात घे. जास्त भोगाच्या नादाला लागू नको, भोगाचं चिंतन करू नको. मीचं चिंतन कर, मी कोण आहे ते पुरुषार्थ आहे. लक्षात घ्या. भोग भोगणं हा पुरुषार्थ नाही, मी कळून घेणं हा पुरुषार्थ आहे. ज्या दिवशी तुला मी कळाला त्या दिवशी तुझे धन्य माता पिता झाले. तुझा 42 कुळाचा उद्धार झाला. लक्षात घे. तुझे पूर्वज तुला आशीर्वाद देतील. वारे वा, धन्य. काही का होणं माझ्या वंशामध्ये एक तरी निघाला मी कळून घेणारा. मी कोण आहे? एवढी स्टडी, मोठी स्टडी, फार मोठी स्टडी आहे. आयुष्य पुरत नाही या स्टडीला. लक्षात घ्या. मी कळून घेण्याला हे उरलेलं आयुष्य आहे ना, ते खलास होऊन जाते. का तर भरम जास्त आहे मध्ये, वासना जास्त आहेत मध्ये, कामकुरू जास्त मध्ये. त्यांच्यावर युद्ध करावं लागणार आहे तुला. ते काय एवढं सोपं आहे का? म्हणून तर महाराज आम्ही सोपं नाही म्हणून तर आम्ही नरकाला चाललो. अरे किती दिवस नरकात जातो? कवा ना कवा तरी जरा बुद्धीमध्ये येऊ दे तुझ्या की मला या जन्मात नरकाला जायचं नाही, या जन्मामध्ये नरक भोगायचा नाही, मला या जन्मामध्ये पुरुषार्थ साधायचा आहे. एक जन्म असं तुझ्यामध्ये मुंग्या निघू दे अंगामध्ये. मुंग्याच निघणार कोणाच्या अंगामध्ये. यांच्या पायामध्ये निघतात, खुर्चीवर बसतात. काही करायचं नाही. सद्गुरूने काय सांगितलंय? सद्गुरू कहे स्वरूप जा. दुसरं काही करावं काय ना कुठाना. आता पहा, हेच माणसं आजचीच गोष्ट आहे. पहा आज काय काय करायचं ते पहा. आज काय म्हणले महाराज, राखी पौर्णिमा आहे. मी म्हणलं करोना आहे, स्पर्श करायचा नाही कोणी कोणला. गव्हर्नमेंटचे नियम आहेत. अंतर 2 गज का, 2 गजाचं अंतर ठेवा. रूढी परंपरेच्या आहारी जाऊ नका. तुमचा मीच तुम्हाला संरक्षण करणार आहे, बाकी कोणी संरक्षण करणार नाही. लक्षात. तुमच्यामधला मी आहे ना, तो तुमचं संरक्षण करणार आहे. बाकी भाऊ संरक्षण करणार नाही, माय नाही, कोणी संरक्षण करू शकत नाही. लक्षात. म्हणून महाराज सांगतात, नको नको मना गुंतू माया जाळी. नको नको मना गुंतू माया जाळी. नको नको मना गुंतू माया जाळी. नको नको
सोडिणारा तूच, तुला सोडिणारा तूच, तुला सोडिणार कोण नाही. मी माझ्या ओळखीमध्ये सगळे बंधनं तुटणार आहेत. माझ्या ओळखीमध्ये, मीच्या ओळखीमध्ये सगळं तुझं कल्याण होणार आहे. म्हणून आयुष्याचा एक एक क्षण व्यर्थ घालू नको. प्रत्येक जण म्हणेल याचं कसं, तुला कोण भोकापत कोण दिला आहे? तरी भगवंतानं सांगितलं अभंगाच्या द्वारे, अरे सकळ जीवाचा करीतो सांभाळ. सगळ्या जीवाला सांभाळणारा मी आहे ना, तुला काय करायचं आहे? सकळ जीवाचा करीतो सांभाळ, तुझं मोकलीला ऐसे नाही. जैसे स्थिती आहे तैसा परी राहे, कौतुक कौतुक आहे संचिताचे. गुणानं राहा, गुणानं राहा, गुणानं राहा. मस्त टी व्ही पाहिल्यासारखं पाहणं दृश्य याचं, सृष्टीचं दृश्य पाह. हे पूर्वावर व्हायला लागलेली सृष्टी, तू कशाला त्याच्याबरोबर वाहत चालला? आणि हेच आपल्याला कळून घ्यायचं आहे. मीच कळून घ्यायचं आहे. आपल्याला जगामधलं काही कळून घ्यायचं नाही. सगळं माहीत आहे का? जग कसं आहे? नाशिवंत आहे. शरीर कसं आहे? नाशिवंत आहे. नाशिवंत शरीर. आणि या शरीरानं जे बी काही कर्म केलं असेल ते कोणतं धड असेल? जे बी तो काही केलंय, शरीर नाशकर, नाशक्या शरीरानं केलेलं कर्म कसं असेल आणि तसं मिळणारं फल कसं असेल? तो नाशक्या शरीरानं जे कर्म करायला कर्मजन्य फल तो नाशिवंत आहे. तो काय करायचं तर रात्रंदिवस करणं कोण नको म्हणते, पण तो सगळं फल काय मिळणार आहे? याला बुद्धिमत्ता लागते. म्हणून माऊलीनं सांगितलं हा परमार्थ बुद्धिवानाचा परमार्थ आहे, गबाळ्या लोकांचा परमार्थ नाही. गबाळ्या लोकांचा परमार्थ नाही. आणि महाराजांना सावधान केलं या जन्मामध्ये, नका पडू गबाळाच्या भरी, नका पडू तुम्ही गबाळाच्या भरी. पुढे आहे थोडी नागवन, पुढे तुमचं नुकसान होणार आहे. पुढे गबाळ्या लोकांच्या नादाला लागू नका तुम्ही. साधूच्या नादाला लागा. साधू गबाळा नाही, लक्षात घ्या. संत हा गबाळा नसते. हे बाकी सगळं गबाळ खाते, संत गबाळा नाही. संत बुद्धिवान असतं. संतापाशी चातुर्य आहे. त्यानं काळाच्या माथ्या पाय दिलेला आहे, मृत्यूवर पाय दिलेला आहे, वासनेला पळवलेलं आहे, काम क्रोधाला पळवलेलं आहे. आपण तर कामाच्या चक्करमध्ये आणखीन फिरायला लागलो लगेच. म्हणून मीची ओळख. म्हणून सद्गुरू कहे सो स्वरूपजन. आगाव करायचं नाही. वेळ तुझ्या आयुष्यात फार थोडे पाय, लक्षात घे. हे शरीर म्हणजे चायना मॉडेल आहे असं लक्षात घे. जास्त अहंकार घेऊ नको कोण्या गोष्टीचा. आजच उद्या नाहीस. आज जरी सोफा सेटवर बसलेला असला तर उद्या मसनवाटे असतात. याची गॅरंटी नाही. क्षणभंगुर नाही भरवसा, गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे ओळ सागा. मीची ओळख कर, फक्त मीची ओळख. आगा कुठाने सोडून दे. दिमाखात विचार येऊ देऊ नको. कोणी घुसत असलं तर घुसून घेऊ नको. आपण काय म्हणून दुसऱ्याचा विचार करायलो? काय म्हणून विचार करायला दुसऱ्याचा? आपल्या हातात. बरं, आता समजा आम्ही दुसऱ्याच्या याच्याकडं, एक कर्जबाजारी माणूस झालेला आहे. तू फेडू लागतो का त्याला कर्ज? त्याची टिंगल ओढितो का त्याला कर्ज फेडू लागतो? मग कामून करायला कुठं ते जाणं, त्याचं 12 कुटाने जाणं, काही जाणं कोणाचं सुख असो दुःख असो काही असो, आपलं काय करायचं? त्याचे कर्म त्याला फल देणार आहेत का आपण काय करणार आहेत? जैसा कर्म करेगा वैसा फल देगा भगवान, हे गीता का ज्ञान. अरे त्याचे कर्म त्याला फल देणार, ते भोगणार. आपण काय म्हणते त्यामध्ये करायचं? मग काय करायचं? मीचा विचार करायचा. आगाव आपल्या मन मंदिरामध्ये आपला मीच राहावं का दुसरी येऊन बसावं? आपल्या मन मंदिरामध्ये मीच असावं का दुसरा खंडीवर पेंडी असावं? तुझ्या मनात किती येतं?
मीच असावा. आता पाक कोण कोण ते कसे घुसतात मध्ये ते कसे घुसतात याला आदळ उचकून बाहेर फेकून देतात. आणि मला लई चिंता लागली त्याची. हा जस का ते हातात आहे काही. अरे चिंतेनं जर काही होत असल तर लोकांनी रोजानं लोक लावले असते चिंता करायला. कमी होत असेल चिंता तर. चिंता से घटे शरीर. शरीरामध्ये बिमाऱ्या वाढतात चिंतेनं. चिंतेने होत काय नाही, शरीरामध्ये चिंतेनं बिमाऱ्या वाढत असतात. म्हणून कोणी कोणाला म्हणते चिंता करू नका आणि ते स्वतः करते. लई गमतीचा खेळ आहे. अहो चिंता कर जाऊ नये. बरं कोणाला सांगायला. का तर मोठं चिंता हे फार मोठा रोग आहे आणि हे प्रत्येकालाच रोग लागलेला आहे. फक्त या रोगातून एक जगामधला व्यक्ती मुक्त आहे, तो म्हणजे संत आहे. आता निश्चिंतीने पावल विसावा, कुंटलिया धावा तृष्णेचिया. निश्चिंत म्हणजे चिंता समाप्त झालेली आहे आणि आशाच्याच संगतीमध्ये राहा म्हणाले तुम्हाला. बाकी आशाच्या संगतीमध्ये आला तर तुम्हाला तुमचा मीच दर्शन होणार आहे, म्हणजे परमात्मा दर्शन होणार आहे. मीच दर्शन म्हणजे साक्षात परमात्म्याचं दर्शन आहे. लक्षात घ्या. आता आपल्याला मी माहीत नाही, देवही माहीत नाही, कोणीकडे भटकाय देतं. कोणाच्या कनेरीचे फुलं कच तोडायचे, कशावर विणून टाकायचे. कच हळ्या खोडायच्या आणि कशावर विणून टाकायच्या. याचे केस कच उघडल्यावर म्हणजे काही अर्थ आहे का याला? काही कशाचा कशाला मिळ नाही लगे. आयुष्य निघून चाललेलं आहे. महाराज सांगतात ऐसे जात आहे पहा. ऐसे जात आहे पहा. काळज पतसे महा. स्वहिताचा घोर वाहा. ध्यानी राहा श्रीहरीच्या. ध्यानी राहा श्रीहरीच्या. सद्गुरू म्हणतो की हे मुमुक्षू, तू आपल्या स्वतःच्या रूपाला जाण म्हणजे ओळख. म्हणजे आपण स्वतः आता जोपर्यंत मी सत वाटणार नाही, माझा कोणीही नाश करू शकत नाही, असं जोपर्यंत तुला वाटत नाही तोपर्यंत धोका आहे तुला. तोपर्यंत तुला धोका आहे. ज्या दिवशी तुला असं मनाचा पक्का निश्चय होईल की आता माझा कोणी नाश करू शकत नाही, न जायते मीर्यते वा कदाची नायम भूत्वा भविता वाय न भूया. आजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीर. माझा कोणी नाश करू शकत नाही. शस्त्रानं नाश नाही, अस्त्रानं नाश नाही. हिरण्यकशिपुनं वर मागितला होता पण शेवटी त्याचा नाश झालेला आहे.
त्याच्याही परीची गोष्ट चाललेली, माझा कोण्या काळाला नाश होणार नाही, कशानं नाश होणार नाही, अशी तुझी तुला खात्री व्हावं लागणार आहे. तुझी तुला खात्री व्हावं लागणार आहे की मला माझा कोणी नाश करू शकत नाही, असं तुझं तुझ्या मनाला पटावं लागेल. तोपर्यंत तुला भय लक्षात घे. तुझं कोणी संरक्षण करणार नाही, लक्षात घे. तुझा पाठीराखा तुलाच व्हावा लागेल आता. कोणालाही पाठीराखा करू नको. तुझा पाठीराखा तूच हो. आता तुझ्यामधली शक्ती जागी कर. अफाट शक्ती तुझ्यामध्ये आहे. तुझ्या एवढी शक्ती जगामध्ये कोणामध्ये नाही. एवढी शक्ती तुझ्यामध्ये आहे. सगळ्या ब्रह्मांडाचा तू ग्रास करणार आहेस. तू तुझी ओळख कर. म्हणजेच मी सत आहे आणि मला आता काही शिकायची गरज नाही असं वाटाल तुला, का तर मी ज्ञान स्वरूप आहे. मी जगाला प्रकाशित करणार आहे. मला कोणी प्रकाशित करू शकत नाही. सूर्यही मला प्रकाशित करू शकत नाही, चंद्रही मला प्रकाशित करू शकत नाही, कोणीच मला प्रकाशित करू शकत नाही, का तर मी स्वयंप्रकाशित ज्ञान रूप आहे. असं तुझं तुला कळावं लागेल. लोकांच्या म्हणण्यानं ऐकू नको. तुझी तुला खात्री व्हावं लागेल. जेवते वेळेस आपल्याला खात्री होती का नाही, पोट भरलंय का नाही भरल्याची, का दुसरे म्हणतात तुमचं पोट भरले उठा, आपण पुरे कामून पोट भरलं म्हणून. तसं आपल्याला कळावं लागेल. मला काही शिकायची गरज नाही. मी ज्ञान स्वरूप जग स्वयंप्रकाशित आहे मी, आणि मला कोणाच्या आनंदाची गरज नाही. मी आनंद रूप आहे. हे तुझं तुला कळावं लागणार आहे. लोकांच्या म्हणण्यावर बी ऐकू नको. तुझी तुला खात्री व्हावं लागणार आहे. साखर लोकांनी गोड म्हणलं म्हणून गोड नाही, तुला खाऊन पाहावं लागेल. तुला गोड लागल्यावर म्हणायचं साखर गोड आहे. तसं गुरु सांगतात की तू सत आहे आणि तू असताला पकडले असताला, आणि मग कल्याण व्हावं म्हणाले. असताचं कल्याण होत असतं. असताला सोड, सत्याला पकड, सतला पकड. जडाला सोड, ज्ञानाला पकड. दुःखाला सोड, आनंदाला पकड. तुझं हे रूप आहे आणि याच्यामुळं तू तुझ्यापासून दूर गेलेला आहे, लक्षात घे. आता पहा, तू तुझ्यापासून किती दूर गेला, तर बरेच लोक स्वर्गाला चालले का तिथं आनंद आहे म्हणून. आता याचा आनंद रूप आहे का स्वर्गामध्ये आनंद आहे? याचा आनंद रूप आहे का वैकुंठात आनंद आहे? याचं रूप देवाचं आहे का बाहेर देव आहे? पहा ना, यानं कुठं घातलं आहे आपलं. कोणी केदारनाथला, कोणी बद्रीनाथला, कोणी कुठं, कोणी चार धामावर भ्या, कोणी कडवी पळायला लागले. अरे तुझंच रूप आहे ते. हे रूप तुझं आहे. देवाचं रूप तुझं आहे. माणसाचं रूप तुझं नाही. देह माणूस आहे का आत्मा माणूस आहे? माणूस आहे कोण? देह माणूस आहे का आत्मा माणूस आहे? मग तू देह आहे का आत्मा आहे? ओ देह, शाबास. हां, आपल्या पाचवीलाच म्हणलेलं आहे ते. मायनं पुंजलेलं देह. आता मायची माय पुंजायला लागली, तो देह नाही, तो आत्मा आहे. तू सच्चिदानंद आहे. गुरुचे वचन लक्षात घे जरा, आणि रोज याचा जप कर जा. मी सच्चिदानंद आहे, मी सच्चिदानंद आहे. मी देह नाही, मी सच्चिदानंद आहे. मी हाड मास नाही, मी सच्चिदानंद आहे. रात्रंदिवस या पंचीकरणाचं चिंतन करीत जाय. बाकी सोडून दे 12 कुटाने. आता आयुष्य तुझं फार थोडं राहिले. पाहता तेवढ्यामध्ये तुला मंजिल गाठायची, पैलतीर गाठायचे. पैलतीर म्हणजे मी सच्चिदानंद हे पैलतीर आहे. आणि माया नदी म्हणजे मी जन्मतो मरतो या देहाला धरून ही माया नदीमध्ये वाहत चालला तुला. म्हणून आपण स्वतः सच्चिदानंद रूप आहोत. देह, इंद्रिये, प्राण, मन, बुद्धी. आता हे देहाला कळतंय काय? हा देहाला कळतंय काय? मग देह कळतंय कोणला?
हा देह कळतंय कोणला? दुसऱ्या देहाला कळतंय का? हा देह देहालाही कळत नाही, दुसऱ्या देहालाही कळत नाही. मग देह कळतंय कोणला? देहाचा रंग देहाला कळतंय काय? मग देहाचा रंग कळायलाय कोणला? देहाची उंची देहाला कळते का? कळायली कोणला? देहाचं वजन देहाला कळतंय का? कोणला कळायले? देहाची बिमारी देहाला कळते का? देहाचं देहाला कळतं का? कळतंय कोणला? हे लक्षात घेतो. कळणारा कोण आहे? गंमत आहे, दुधामध्ये तूप आहे पण तूप आदृश्य आहे. तसा मी कळणारा या देहामध्ये आदृश्य रूपानं आहे का दृश्य रूपानं आहे? आदृश्य रूपानं. आदृश्य रूपानं मिळेल. सूर्य किरणामध्ये पाणी आहे, आदृश्यानं आहे. उन्हाळ्यात घाम येते की नाही? मग उष्णतेमध्ये तेजामध्ये पाणी दडलेलं आहे. कशामध्ये? तेजामध्ये पाणी आहे, पण आदृश्य आहे. तसं या देहामध्ये मी आहे, आदृश्य रूपानं आहे, म्हणून देहाला मी प्रकाशित करणार आहे. देह मला कळतं, देहाला मी कळत नाही. हाड हाडाला कळत नाही, हाड मला कळतं. मांस मासाला कळत नाही, मांस मला कळतं. त्वचा त्वचेला कळत नाही, त्वचा मला कळते. रोम रोमाला कळत नाही, रोम मला कळतं. मग मी कळणार आहे का न कळणार आहे? मी कळणार आहे का न कळणार आहे? आणि येड्यासारखं मला काही कळत नाही, मला काही कळत नाही म्हणून. आणि मला काही कळत नाही कोणाला कळायले? हे कोणाला कळायले? बरेच लोक ले हां मला कळत नाही. आणि हे कोणाला कळायले? कोणाला कळायले? मग कळणारा तू का न कळणारा तू? हां, आता हे प्राण आहे, नाकातून यायला चालला, हे प्राणाला प्राण कळायलाय का? मग कोणाला कळायलाय? म्हणजे प्राण किती सूक्ष्म आहे, डोळ्याला दिसत नाही, पण प्राण आहे हे कोणाला कळायला? मलाच कळायला ना. म्हणजे डोळ्याला न दिसणारी वस्तूसुद्धा मलाच कळायला लागली. मग प्राणापेक्षाही मी सूक्ष्म आहे का कसा आहे? म्हणजे मी आदृश्य आहे का दृश्य आहे? आदृश्य आहे. लक्षात घ्यायचं आहे. एवढं चिंतन खोल असतं याचं, आहे ना. म्हणून बुद्धीची चित्ताची एकाग्रता लागते या परमार्थाला, आहे ना. म्हणून हा परमार्थ अधिकाऱ्यात लोकांचा परमार्थ आहे. ज्याला मोक्ष पाहिजे त्यालाच हे परमार्थ गुरु ज्ञान देतात. कोणालाही ज्ञान द्यायला गुरु रिकामी नाहीत पाहिजे. तू जरी रिकामा बसला असता ना, गुरु रिकामा नाही पाहिजे. लक्षात घे, गुरु कोणालाही ज्ञान द्यायला तयार नसतात. तुझ्यामध्ये कॅपॅसिटी आहे का ज्ञान घ्यायची? आहे काय? कॅपॅसिटी लागते, अधिकारी लागते या परमार्थाला. नाहीतर गुरु तेवढा रिकामा नाही बरं का लगे. आता काय काय माणसाला संसार भारी झालेला आहे, त्याला संसार भारी. अशाला तर गुरु कवा सांगत नाही याला संसार खाऊन टाकलेला आहे, याला काय सांगून फायदा आहे? ज्याला दुःखातून बाहेर निघायचं आहे त्यालाच गुरु सांगतात. म्हणून गुरु सांगायले स्वतः सच्चित आनंद रूप आहे. देह देहाला कळत नाही, डोळा डोळ्याला कळतंय का? हे डोळा आहे, हे डोळा आहे, हे कोणाला कळायले? तू किती शिकली, कुठून शिकली? BA झाली तर मग डोळा कोणाला कळायला सांग ना आपल्याला. म्हणजे कोण? मग डोळा मी नाही का? डोळा मी आहे का नाही? पा डोळा मी बी आहे, मग डोळ्याला डोळा कळायला का? किती गंमत आहे. आता पा BA पर्यंतचं शिक्षण आहे. कोणतं शिक्षण आहे? याच्यामधलं काहीतरी कळायलंय का? अजिबात काही कळलं नाही. मी बोलायला ते कळायलंय का? कळण झालं. कळायले. आमच्या समोर बी आहे एक जण.
किती अवघड आहे. आणि हे महत्वाचा मुद्दा आहे. इथं सुख होतं. या ज्ञानामध्ये सुख आहे का तिकडे सुख आहे? या ज्ञानामध्ये सुख आहे. या ज्ञानामध्ये सुख आहे. झपाट्याला सुखच सुख लागते. आता डोळ्याला कळत नाही. डोळ्याला डोळा कळला असता तर डोळा मी काढून ठेवतो, डोळ्याला डोळा कळतंय का? ते म्हणते का मला काढले ना आता मला पेटीवर ठेवले, ते कोणाला कळायले? मग कळणारा डोळ्यापेक्षा वेगळा आहे का कसा आहे? मग डोळा मी का आहे का डोळ्याला प्रकाशित करणारा मी आहे? बाई कॅमेरा बंद करा. कॅमेरा ऑन होता, बंद करायचा आहे. ओके. हां, तर हाताला हात कळत नाही, हात कोणाला कळायला? पायाला पाय कळत नाही, पाय कळायला कोणाला? हे मग कळणारा मी का न कळणारा मी? आणि मी न कळणाऱ्या बशीला मी. न कळणाऱ्या वस्तू ना त्याला मी म्हणायले. कळणारा काय म्हणायला? न कळणाऱ्या वस्तूला मी म्हणायला. एवढं त्याच्यामधलं काय झालेलं आहे? अज्ञान गडद झालेलं आहे. आणि हेच आपल्याला चांगल्या तर प्राणाला कळत नाही. मन, आता मन आहे, मन तुमचं जाग्यावर आहे का कोणीकडे गेलेलं आहे? मन तुमचं जाग्यावर आहे का कोणीकडे गेलेलं आहे? जाग्यावर. हे कोणाला कळायले? मनाला कळायले. हे मनाला कळायले का माझं मन जाग्यावर आहे? ते नाही कळत. मन जड आहे, मी चेतन आहे. मन जड आहे, मी चेतन आहे. मन मनाला कळत नाही. मन मला कळते. मनाला प्रकाशित मी करतो, इंद्रियाला प्रकाशित मी करतो, देहाला प्रकाशित मी करतो. मी स्वयंप्रकाशित आहे. लक्षात घ्या. मी अदृश्य आहे आणि बाकी सगळं दृश्य आहे. बुद्धी बुद्धीला कळते काय? नाही कळत. बुद्धी बुद्धीला कळत नाही. बुद्धी कोणाला कळायली? मला कळायचं. मग मी बुद्धीच्या पलीकडे आहे का बुद्धी मी आहे? बुद्धीच्याही परी मी आहे ना. बुद्धीलाही जाणणारा मी आहे. मग माझी बुद्धी होईल काय? ती माझी बुद्धी आहे काय? मी बुद्धी आहे काय? मी बुद्ध आहे का मी निर्बुद्ध आहे? मी बुद्ध आहे का निर्बुद्ध आहे? मी बुद्धही नाही निर्बुद्ध नाही का? तिला प्रकाशित करायला मी. बुद्धीला प्रकाशित करणारा मी हे लक्षात. आणि हेच कळण्याकरता बुद्धी लागत असते. लक्षात घ्या. म्हणून महाराजांनी सांगितलं
चांगली दिलेली देवानं. दोन वर्गाला बुद्धी चांगली दिली. स्त्रीलाही बुद्धी चांगली आहे आणि पुरुषालाही बुद्धी चांगली आहे. पण त्या बुद्धीचा दोन्ही वर्गाने एवढा गैरवापर केला, एवढा गैरवापर केला, एवढा गैरवापर केला, एवढा गैरवापर केला की त्याला चालेल नाही. भगवंत परेशान आहे, अफाट भगवंत परेशान आहे की यांना लक्ष 84 येऊन फिरून फिरून मी यांना किती चांगली बुद्धी दिलेली आहे. ही बुद्धी ब्रह्मदेवाला दिलेली नाही, ही बुद्धी विष्णूला नाही, ही बुद्धी शंकराला नाही, ही बुद्धी आहे फक्त मानव शरीरामध्ये नर आणि नारीला. पण या बुद्धीचा उपयोग किती दुरुपयोग करायला लागले ते लोक. म्हणून संत पाठवले या जगामध्ये. जा संत हो, यांना बुद्धीचं महत्त्व कळून द्या. बुद्धी तुम्हाला भगवंतानं का दिली? भगवंतानं तुम्हाला बुद्धी का दिली? बीए आपल्या स्वरूपाची ओळख करायला. कशाला भगवंताला जाणण्यासाठी भगवंतानं बदललं का? ओळख करायला झपाट्याला पारडं बदलून टाकलं की. मला आनंद वाटला या गोष्टीचा. आनंद वाटला. काही का होईना संत संगतीमध्ये बुद्धीचं कळाले की बुद्धी दिली कशाला. आतापर्यंत कळलं नव्हती, आतापर्यंत एवढंच कळालेलं आहे की बुद्धी मला दिली फक्त भोग व्हायला. काय व्हा, माझं लग्न व्हावं आणि मला 2-3 पिल्ले व्हावं, याच्यापेक्षा दिमागामध्ये काहीच नाही कोणाच्या. झालं आयुष्य बरबाद. त्याच्याकरता बुद्धी दिली. अरे भगवत प्राप्ती करता बुद्धी दिलेली हे लक्षात घे. पिल्ले कोण्या जन्मात नाही झाले कोणाला. बुद्धी दिली मानवा तुला भगवत प्राप्ती करता. आठवदार या गोष्टीचा, बाकी गोष्टीला विसर. म्हणून बुद्धीचे वैभव, एवढी वैभवशाली भगवंतानं बुद्धी दिली तुला भगवत प्राप्ती करता. तुझं तू कल्याण करून घे. तुला ओळख, तू भगवंताला ओळख, तुला ओळख. बाकीच्या ओळखी करून काय करतो? एक कामाला येणार नाही. पाहिजे लक्षात घे. तुझ्या कामाला तूच एक येणार आहे, तुझ्या कामाला भगवंत येणार आहे. मानव एक बी तुझ्या कामाला येणार नाही. हे चांगलं लक्षात घ्या. म्हणून सद्गुरू सांगतात, सद्गुरू कहे स्वस्वरूप जान, एटले तारू जन्मटले से प्रमाण, तारा जन्म मरणो कागळ फाटे, सद्गुरू वचने श्वास रोखय माटे, कुंडली कौरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका. पंढरीनाथ भगवान की जय.